आता इथून पुढे जे काही होईल ते आपण एकत्र फेस करायचंय, कारण मी आहे ऑलवेज तुझ्यासाठी, तुझ्या संग. त्याच्यामध्ये मला मला माई बोलवलं. माई कशासाठी? अगे कशासाठी काय विचारतीस? हे काय कारण आणलंय की संग? कशासाठी? माई मी आज नाही, आज तुम्हाला बोलायची संधी नाही. आज आम्ही बोलणार आणि तुम्ही ऐकायचं. तेजप्रताप, शब्द, तुमचा शब्द दिला होता तुम्ही आम्हाला. कमाई साहेब ह्यापुढं तुमच्याशी खोटं बोलणार नाही. एकदा नाही, दोनदा नाही, प्रत्येक वेळी तुम्ही आमच्याशी खोटं बोलला. शिक्षा, शिक्षा तर मिळणार. हे घ्या, हे घ्या आणि आत्ताच्या आत्ता तुमच्या हेडमास्टरांना नेऊन द्या. हे हे काय आहे माई? राजीनामा. आकार उकार मात्रा वेलांटी अनुस्वार स्वल्पविराम सगळं तपासून घ्या. अनाच्या तुमच्या नोकरीला पूर्ण विराम द्या. तुमच्या नावाखाली सही करायची. अनाच्या तुमच्या हेडमास्तरांना देऊन नोकरीचा राजीनामा द्यायचा. माई एकदा माझं फक्त ऐकून घ्या. दिलेला शब्द पाळायचा, दिलेलं वचन पाळायचं, हे तुम्ही शिकवले ना माई, आणि तेच तर मी करतोय. म्हणूनच एक शिक्षक म्हणून एका शाळेला दिलेला, त्या विद्यार्थ्यांना दिलेला शब्द मला पूर्ण करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बाई,
स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची ही संधी मला सोडायची नाहीये. हा काय म्हणले तुम्ही? कर्तृत्व? कसलं कर्तृत्व? तुम्ही कोण आहात ते कळतंय का तुम्हाला? तेज प्रताप मक्तेदार. मक्तेदार घराण्याचे वारसदार, रामावतीच्या या आईचे सुपुत्र, माईसाहेब मक्तेदारांचे चिरंजीव आहात तुम्ही. तेज प्रताप मक्तेदार या माईसाहेब मक्तेदाराचे चिरंजीव. तेज प्रताप मक्तेदार. तेच तर माई. कोण आहे मी? फक्त माईसाहेब मक्तेदारांचा मुलगा, बस. एवढीच ओळख आहे माझी. त्याच्याशिवाय कुणीच नाही. पण आज मी त्या शाळेतल्या मुलांसाठी कुणीतरी आहे माई. शिक्षक आहे मी त्यांच्या. प्रॉमिस केलं मी त्यांना माई. काही झालं तरी आपण जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा जिंकायची, बस. विश्वास ठेवलाय त्यांनी माझ्यावर माई. गुरुजी म्हणतात मला ती. आपण गुरुजी म्हणायचे ना माई. सॉरी माई. आपणचा उल्लेख झालेला तुम्हाला आवडला नसेल. असं नाव काय आहे, मी कोण आहे ह्यापेक्षा मी काय करतो, काय शिकवतो हे मॅटर करतं नाही. माझ्याकडनं त्यांना काय मिळतं हे मॅटर करतं. आणि म्हणून मला ही नोकरी गमवायची नाहीये. बाई, स्वकष्टाचा, स्वाभिमानाचा, स्वबळाने कमावलेला पहिला पगार जेव्हा मी हातात घेतला ना, तेव्हा मला काय फील होत होतं मी शब्दात नाही मांडू शकत नाही. पण मला ही नोकरी करायची आहे माई. स्वबळ आणि काय ते स्वाभिमान आणि स्वकष्टाची कमाई. नेमकी काय जादू केली माहित नाही. पण हे शब्द आणि हे विचार तुमचे नाही. तेज प्रताप
नाही आहो. तुम्हाला किती चांगलं ओळखतो आम्ही. हा, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय तुम्हाला. आणि आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपत राहणार आम्ही. तेज प्रताप, ज्या रक्ताचं पाणी केलं हो तुमच्यासाठी. खूप कष्ट केले, कितीतरी मोठे मोठे त्याग केले, आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या विचारांनी मोठं केलंय तुम्हाला तेजप्रताप. आणि याची जाणीव आहे तुम्हाला. हा, ओळखतो ना आम्ही तुम्हाला. आमच्या त्याच कष्टाची, त्यागाची, आमच्या विचारांची जाणीव ठेवून आत्ता मात्र तुम्ही ठरवा की तुम्ही इतरांच्या विचारानं चालणार का या नोकरीचा राजीनामा देणार. तेज प्रताप, तेज प्रताप, अरे बापरे, माई साहेब तर याला सरळ सरळ ब्लॅकमेल करतायत. तेजप्रताप, असं नको करूस. स्वतःसाठी स्टँड घे. तेज प्रताप, आई, माई, माफ करा. पण आता या क्षणी मला त्या विद्यार्थ्याने दिलेलं शब्द महत्वाचं वाटतंय. खरंच माफ करा माई. मला तुमचा अपमान अजिबात करायचा नाहीये, काही वंगाळ बोलायचं पण नाहीये. माई, तुम्ही माझ्यासाठी देव आहात आणि कायम असणार.
माहितीये माहित तुम्ही माझ्यावर चिडलाय, पण माहित मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, एकदा माझ्या बाजूने विचार करा. प्लीज मला समजून घ्या. ते याच्यापेक्षा जास्त मी नाही बोलू शकणार. माहिती, माफ करा. आमच्या तेज प्रतापांच्या मनात हे विष कोणी घालवलं आम्हाला नेमकं माहित आहे. कदाचित तुम्हाला खरं वाटणार नाही, पण जितक्या अंधारात तुम्ही होतात ना, तितक्याच अंधारात मीही होते. त्यामुळे उगाच गैरसमज करून घेऊ नका. गेला महिनाभर तेजप्रताप कुठे होता, काय करत होता, ह्याची कल्पना मलाही नव्हती. आत्ता काही दिवसांपूर्वी कळलंय मला. मात्र वाईट फक्त एकच गोष्टीचं वाटतंय, अख्ख्या रमावतीची आई स्वतःच्या मुलाचं मन मात्र ओळखू शकली नाही. शिक्षक आहे मी त्यांचा. या क्षणी मला त्या विद्यार्थ्याने दिलेला शब्द महत्वाचा वाटतोय. मी माहींशी आजपर्यंत असं कधीच वागलो नव्हतो. माझ्यासाठी माहींचा शब्द म्हणजे देवाचा आदेश होता. आज तोच मी मोडला. ज्या माहींसमोर माझी मान नेहमी खाली असायची, आज मी त्यांनाच उलट उत्तर दिलं.
अहो मी स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता जे आज असं माझ्या हातून घडलं. तेज प्रताप, या सगळ्यात ना तुझी काही चूक नाहीये. उलट सगळी चूक माझी आहे. मी तुझ्यासमोर काहीतरी हट्ट धरला आणि नोकरी मिळावी म्हणून तू हे सगळं केलंस. सगळ्याचे परिणाम असे होतील मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तेज प्रताप, आय एम सो सॉरी. अहो खरंच सॉरी. काय तुम्ही तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? यात तुमची काही चूक नाहीये. अहो तुमच्यामुळेच तर माझ्यातला स्वाभिमान जागा झाला. आपल्या कर्तृत्वाचं मोल काय असतं हे तुमच्यामुळे मला कळलं. आई वडिलांच्या नावावर मिजाज करण्यापेक्षा स्वकष्टाचा आनंद काय असतोय ना ते तुमच्यामुळे मी अनुभवलं. मान्य माई माझ्यावर चिडल्या, स्वाभाविकच आहे म्हणा. माझ्यासाठी माई देव आहेत, त्यांचा अपमान व्हावा असं मला कधीच वाटणार नाही. पण देवासमोर उभं राहताना आपली स्वतःची काहीतरी ओळख असावी एवढंच मला त्यांना सांगायचं होतं. म्हणून मी तो राजीनामा. हे बरोबर आहे. आज जे काही झालं ना ते चुकीचंच झालं. माई साहेबांना ह्या पद्धतीने हे सगळं कळायला नको होतं. मला कळतंय तुला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. पण एक गोष्ट सांगू, माझ्याकडे बघ. आज एका अर्थी तू स्वतःसाठी स्टँड घेतलास. आणि फक्त स्वतःसाठी नाही, तुझ्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थिनीसाठी. त्यांना तुझे स्वप्न दाखवलंस ना, त्या स्वप्नासाठी तू स्टँड घेतलास. तेज प्रताप, हे सगळं करायला ना खूप धाडस लागतं. अरे ते धाडस तू दाखवलंस. तुझं मन ना खूप मोठं आहे. So proud of you.